Yes. Okay, right. So good evening, everyone in India. आ- भारतामधील सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. Thank you for the introductions. आणि माझी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. So now we are looking at the Pentateuch. आणि आता आपण सुरुवातीची पवित्र शास्त्रातील 5 पुस्तकं, ज्याला ग्रंथपंचक किंवा मोशेचे ग्रंथपंचक म्हणतात, त्याचा अभ्यास करणार आहोत. When we say the Pentateuch, we mean the first 5 books of the Bible. आणि ज्या वेळेला आम्ही म्हणतो पेंटेटॉक म्हणजे पवित्र शास्त्रातील सुरुवातीची 5 पुस्तकं, त्याला ग्रंथपंचक किंवा मोशेचे ग्रंथपंचक असं देखील म्हणण्यात येतं. That is Genesis, Exodus, Leviticus, Numbers, and Deuteronomy. आणि ही 5 पुस्तकं सुरुवातीची कोणती आहेत? उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद. Now, we are just going to look at them briefly. आणि या 5 पुस्तकांचा सविस्तर अभ्यास आपण करणार नाहीत. थोडक्यामध्ये या 5 पुस्तकांची रूपरेषा पाहणार आहोत किंवा त्यांचा आढावा आपण घेणार आहोत. But I hope that you will use this time as a means to study more about these books. पण मला अपेक्षा आहे आणि माझा विश्वास आहे की या पुस्तकांच्या माहितीनंतर, आढाव्यानंतर या पुस्तकांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी तुम्ही तयार व्हाल. So they are all written by Moses. आणि मोशेचे ग्रंथपंचक म्हणजे मोशेने लिहिलेली 5 पुस्तके असं आम्ही त्याला संबोधतो. And we will start with the book of Genesis. आता पहिलं पुस्तक उत्पत्तीचं, तिथून आपण सुरुवात करूया. And Genesis is the book of beginnings. आता उत्पत्ती हे सुरुवातीचं पुस्तक आहे. It tells us how things began. आणि जगामधील गोष्टींची सुरुवात कशा प्रकारे झाली हे या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. Of course, men tell us how the world began. आता जगामधील लोक या जगाची सुरुवात कशी झाली हे अनेक पद्धतीनं आम्हाला सांगू शकतील. But we are not interested in what man says. We are interested in what the word of God says. आणि लोक काय म्हणतात याकडे फारसं आम्ही लक्ष देता कामा नये. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं त्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. And the Bible tells us that in the beginning, God created the heaven and the earth. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रारंभी देवाने आकाशे व पृथ्वी निर्माण केली. Now, when it says that God created, it is God the Father, God the Son, and God the Holy Spirit. आणि या ठिकाणी देवाने निर्माण केली म्हणजे देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, निर्मितीमध्ये या तिघांचाही सहभाग होता. आमेन. They all worked together to create the world. आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांनी एकत्रितरित्या कार्य केल्यामुळे या विश्वाची निर्मिती झाली. And when we look at the creation of the world, we see something of the salvation of God. आणि ज्या वेळेला आम्ही निर्मिती संबंधी विचार करतो त्यावेळेला तारणा संबंधीच्या अनेक गोष्टी आम्हाला समजून येतात. I will explain. आणि त्या तुम्हाला मी थोड्या स्पष्ट करून सांगतो. Because to begin with, it says in verse 2 that the earth had no shape and was empty, and darkness was upon the face of the deep. आणि उत्पत्ती 1:2 मध्ये आम्ही वाचतो, आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर
तळपत राहिला होता. आमेन. This is like a life without Christ. आणि या वचनामधून आम्हाला दिसतं की ख्रिस्त विरहित जीवन कशा प्रकारचं असू शकतं. Without Christ, we have no purpose. ख्रिस्त जर आमच्या जीवनामध्ये नाही तर आमच्या जीवनाला कोणताही हेतू असू शकत नाही. Without Christ, we are empty. ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये नाही तर आम्ही रिक्त आहोत. And without Christ, we are in darkness. आणि ख्रिस्ताशिवाय जणू काय आम्ही आत्मिक अंधकारामध्ये आहोत. And we need the creating power of God to do something new in us. आणि आमच्यामध्ये जर काय नवीन घडायचं असेल तर देवाची निर्मितीक्षम सामर्थ्य आम्हाला हवं आहे. And it was the Spirit of God that moved upon the face of the waters. Brother Dongri, can you? Hello? Yeah, I'm saying that Yeah. the Spirit of God moved on the face of the waters. आणि या दुसरीच्या पृष्ठभागात पथ होता. And the first thing that God created was light. देवानं बदल घडण्यासाठी सुरुवात कुठून केली? देवाने प्रथम प्रकाशाची निर्मिती केली. You remember in John chapter 8 and in chapter 9, it says, Jesus said, I am the light of the world. योहानकृत शुभवर्तमानाच्या 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचता प्रभू येशू म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. And when we are saved, the light of God comes into our darkness. आणि आम्हाला अंधकारातून बाहेर काढण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता आहे. You remember when Paul was traveling to Damascus, he was on the road to Damascus. आणि तुम्हाला आठवण असेल की शाऊल ज्या वेळेला दमास्कसच्या रस्त्यावरून चालत होता त्याच्या जीवनामध्ये काय घटना घडली? The first thing he saw was light. आणि शाऊलाला प्रथम एक मोठा प्रकाश दिसला. And when God works in our lives, he brings light into our darkness. देव ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये कार्य करतो त्यावेळेला सर्वप्रथम तो आमच्या जीवनामध्ये प्रकाश घेऊन येतो किंवा आमच्या जीवनावर प्रकाश पाडतो. So on the first day, God created light. आणि म्हणून पहिल्या दिवशी देवाने प्रकाशाची निर्मिती केली. On the second day, God divided the waters from the waters. आणि दुसऱ्या दिवशी देवानं काय केलं की पृथ्वीवर पाणी आकाशातील पाणी यांची विभागणी केली. So there was a separation from one thing from another. आणि आपण असं देखील म्हणू शकतो देवाने दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या केल्या. When God saves us, he separates us from the world. ज्या वेळेला देव आमचं तारण करतो त्यावेळेला देव आम्हाला जगापासून वेगळे करतो. He separates us from sin and Satan. आणि पाप आणि शैतान यांच्यापासून देखील
देव आम्हाला वेगळं करतो. On the third day, we read that land came up out of the water. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही पाहतो की सुरुवातीला दगड, पाणी आणि मातीचा आकार नसलेला हा पृथ्वी हा एक ओबड-धोबड गोळा होता. त्यामध्ये आता पाणी वेगळं झालं आणि भूमी वेगळी झाली. कोरडी भूमी वेगळी आणि पाणी समुद्र वेगळा. देवानं हे वेगळं केलं. आमेन. And trees and plants began to grow on the land. आणि मग या भूमीवर झाडं उगवली. झाडांनी, वनस्पतींनी भूमी भरून गेली. This is a picture of resurrection. आणि हे जणू काय पुनरुत्थानाचं प्रतीक किंवा चित्र आम्हाला दिसतं. The land coming out of the water. आणि भूमी जणू काय पाण्यातून वरती आली किंवा वेगळी झाली आणि नंतर ती वनस्पतींनी, वृक्षांनी भरून गेली. And things began to grow. आणि अनेक गोष्टी वाढण्यास सुरुवात झाली. When God saves us, he raises us up out of sin. ज्यावेळेला देव आमचं तारण करतो त्यावेळेला तो पापापासून आमचा बचाव करतो. पापापासून आम्हाला तो वर काढतो. And life begins to grow. आणि आमच्यामध्ये जीवनाची वाढ सुरू होते. On the fourth day, God made the sun, the moon, and the stars. चौथ्या दिवशी देवानं सूर्य, चंद्र आणि तारे यांची निर्मिती केली. These are things to guide and to teach us. या ज्या गोष्टी आहेत, सूर्य, चंद्र, तारे, त्या आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आम्हाला शिक्षण देण्यासाठी जणू काय देवानं निर्माण केल्या. And when God saves us, he teaches us a new way of living. ज्यावेळेला देव आमचं तारण करतो त्यावेळेला देवाच्या मार्गामध्ये, नवीन जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे चालायचं याचं देव आम्हाला शिक्षण देतो किंवा देव आम्हाला मार्गदर्शन करतो. आमेन. On the fifth day, he made the fish and the birds. पाचव्या दिवशी देवानं काय केलं? जमीन वेगळी झाली, पाणी वेगळं झालं, समुद्र झाला. समुद्रामधील मासे आणि इतर जलचरांची देवानं निर्मिती केली. The fish to fill the waters, the birds to fill the air. आणि जे समुद्र किंवा पाणी माशांनी, इतर जलचरांनी भरून गेले आणि आकाशामध्ये पक्षी उड्डाण करू लागले. When God saves us, he fills our life with good things. देव जेव्हा आमचं तारण करतो त्यावेळेला आमच्या जीवनामधील प्रत्येक गोष्ट देव चांगल्या गोष्टींनी भरून टाकतो. We are no longer empty, but now we are full. पूर्वी कधी आम्ही रिक्त असू, पण आता तारण झाल्यानंतर आम्ही रिक्त असू शकत नाही. आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये देव भर टाकतो. On the sixth day, God made animals and he also made man in his own image. सहाव्या दिवशी देवानं प्राण्यांची निर्मिती केली, तसंच सहाव्या दिवशी देवानं मानवाची निर्मिती केली. And when we are saved, we are no longer under the image of sin, but we are changed into the image of Christ. ज्यावेळेला आमचं तारण होतं त्यावेळेला आम्ही आता पापाचे प्रतिनिधी, पापाचे गुलाम असं राहत नाही, तर आम्ही आता प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधी किंवा ख्रिस्ताचे राजदूत किंवा देवाची लेकरं म्हणून या पृथ्वी तलावर वावरतो. And on the seventh day, God rested.
आणि 7व्या दिवशी देवानं काय केलं? निर्मितीचं सर्व कार्य पूर्ण झाल्यामुळे देवाने विसावा घेतला. It says that in chapter 1, verse 31, God saw everything that he had made, and behold, it was very good. उत्पत्ती 1:31 आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. It was not just good, it was very good. आणि फक्त चांगले असा शब्द तिथं वापरलेला नाही, तर फार चांगले असा शब्द वापरण्यात आलेला आहे. We can say it was perfect. There was nothing more to be done. आणि दुसऱ्या प्रकारे आम्ही म्हणू शकतो की सर्व निर्मिती देवाने परिपूर्ण केली. त्यामध्ये आता कोणतीही भर घालण्याची आवश्यकता नव्हती. And because there was nothing more to be done, God rested on the seventh day. Repeat, brother. Sorry? Please repeat. Okay. Because And there is nothing to add. Yeah. yeah. Because there was nothing more for God to do, he rested on the seventh day. आणि 6 दिवस सर्व विश्वाची निर्मिती केल्यामुळे देव दमला म्हणून देवानं विश्राम घेतला नाही, विसावा घेतला नाही, तर निर्मितीचं काम संपलं म्हणून देवाने विसावा घेतला. आमेन. You remember when Jesus died on the cross, he said, "It is finished." आणि प्रभू येशू वधस्तंभ आपल्याला माहित आहे, तो म्हणाला पूर्ण झाले आहे. The work of salvation is perfect. आणि जणू काय तारणाचे काम पूर्ण झाले आहे असं देखील येशूला सांगायचं असावं वधस्तंभावर. There is nothing that we can do to make it better. It is complete. आणि देवाने प्रभू येशूच्या वधस्तंभावर बलिदानाद्वारे सर्व गोष्टी तारणासाठी ज्या आवश्यक आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये कोणतीही भर घालण्याची आवश्यकता नाही. आमेन. This is why Hebrews chapter 4 tells us that we should enter into the Sabbath rest of God. आणि इब्री 12:4 मध्ये आम्ही वाचतो, यासाठी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की आम्ही आता देवाच्या विसाव्यामध्ये प्रवेश करू शकतो, कारण सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. आमेन. We should stop our own works and believe the works of God. आम्ही आमच्या स्वतःच्या प्रयत्न आता थांबवले पाहिजेत आणि देवाच्या गोष्टींकडे आम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे. Right. In Genesis chapter 2, it tells us more about how God created man. उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये देवानं मानवाची निर्मिती कशा प्रकारे केली हे अधिक सविस्तर मध्ये आम्ही वाचतो. Right. In Genesis chapter 2, verse 7, it says that God made man of the dust of the earth. उत्पत्ती 2:7 मध्ये आम्ही वाचतो, मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला. And so God made the body of Adam. देवाने जमिनीतून माती घेऊन चिखलाचा पुतळा बनवला. He made the head, the body, the arms, the legs, and so on. आणि देवाने माती घेतली, ती कालवून चिखल केला आणि आदामाचा पुतळा बनवला. डोकं, हात, पाय, पोट, पाठ सर्व त्याचे अवयव बनवले. The ears, the eyes, the mouth, the nose. डोळे, नाक, तोंड, कान, मान सर्व अवयव देवाने बनवले चिखलापासून. God made the body, but it was not alive. आता देवानं
पुतळा तर बनवला, पण तो पुतळा जिवंत नव्हता. God had to breathe his breath into the body of Adam. आणि या पुतळ्यामध्ये देवाला त्याचा श्वास फुंकणं आवश्यक होतं, तरच तो पुतळा जिवंत होऊ शकणार होता. And when God breathed his breath into Adam, Adam became a living person. आणि मग देवाने आदामाच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी बनला. This reminds us of the day of Pentecost. आणि हे आम्हाला 50व्या दिवसाची जणू काय आठवण करून देते. In Acts chapter 2, it says there was a mighty rushing wind. आणि प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्या वेळेला 120 जण माडीवर वाट पाहत होते, त्यांच्यावर 50व्या दिवशी पवित्र आत्मा उतरून आला, त्यावेळेला जी चिन्ह दिसली त्यामध्ये सोसाटाचा वाऱ्याचा आवाज त्यांनी ऐकला. On the day of Pentecost, God was breathing his life into the 120 people who were praying. आणि 120 जण माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थनेमध्ये पवित्र आत्म्याची वाट पाहत होते, त्या सर्वांवर देवानं जणू काय पवित्र आत्म्याचा श्वास फुंकला. They were filled with the Holy Spirit and they became alive with the life of God. ते पवित्र आत्म्याने भरले आणि देवाचं जीवन जणू काय त्यांच्यामध्ये उतरून आलं, त्यांच्यामध्ये देवाच्या जीवनाची सुरुवात झाली. And if you remember, Peter preached to the people and 3,000 people were saved. आणि तुम्हाला माहित आहे, त्यावेळेला पेत्रानं संदेश दिला, लोकांना सुवार्ता सांगितली आणि 3000 लोकांनी येशूवर विश्वास ठेवला, त्यांचं तारण झालं. To receive the life of God, God must breathe his spirit into us. आम्हाला देवाचं जीवन प्राप्त होण्यासाठी देवानं आमच्यावर त्याच्या आत्म्याचा श्वास फुंकणं आवश्यक आहे. Back into Genesis chapter 2, when God made man, he put him into a garden. आता पुन्हा उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण जाऊया. देवानं मानवाची निर्मिती केली आणि त्याला एदेनामधील बागेमध्ये ठेवलं. And it was called the Garden of Eden. आणि एदेन बाग असं त्याला म्हणण्यात आलं. And there were Adam could eat of every tree of the garden. आणि त्या बागेमध्ये हजारो झाडं होती, ती फळांनी फुलांनी ढवरलेली होती आणि त्या सर्व झाडांची फळं खाण्याची आदामाला परवानगी होती. You can think of all good fruits, bananas, mangoes, apples, all these things. आणि जगामधील सर्व फळं तुम्ही लक्षात आणू शकता. आंबे आहेत, पोपई आहे, केळं आहेत, सफरचंद आहे, चिक्कू आहेत, अननस, अशी सर्व प्रकारची फळं. There was the tree of life. Adam could eat of that. आणि त्या ठिकाणी बागेच्या मध्यभागी 2 झाडं होती. त्यामधील एक झाड जीवनाचं झाड होतं. आदाम त्या झाडाचं फळ देखील खाऊ शकत होता. But there was also another tree, the tree of the knowledge of good and evil. बागेच्या मध्यभागी दुसरं एक झाड होतं. हे झाड कोणतं होतं? बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड. And Adam was not allowed to eat of the fruit of that tree. पण देवानं आदामाला सांगितलं होतं किंवा देवानं आदामाला गंभीर सूचना केलेली होती की या झाडाचं फळ मात्र तुला खाता येणार नाही. Because the day that Adam would eat of the fruit of the tree of knowledge and good and evil, he would die. कारण देवानं
एक धोक्याची सूचना आदामाला दिली होती. ज्या दिवशी तू या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाशील त्यावेळेला तू खचित मरशील. You see and understand that God did not want Adam to be filled with knowledge. He wanted Adam to be filled with life. यावरून आम्हाला काय शिकता येतं? देवाची इच्छा ही नव्हती की आदामानं ज्ञानानं भरावं. देवाची इच्छा ही होती की आदामानं देवाच्या जीवनानं भरावं. आमेन. God wanted Adam to be full of life. देवाची इच्छा होती आदामानं जीवनानं भरून वाहावं किंवा देवाचं जीवन आदामाच्या ठायी भरलेलं असावं. Now God had to make a companion, a friend for Adam. आता आदाम एकटा होता हे देवाला बरं वाटलं नाही, म्हणून देवानं आदामासाठी एक मित्र किंवा एक सोबती याची निर्मिती केली. None of the other animals were good enough. आणि आदामाला सोबती म्हणून बागेमध्ये इतर अनेक प्राणी होते, पण देवाला ते योग्य वाटले नाहीत. So God did another act, another work of creation. मग देवानं एक नवीन निर्मितीची कृती केली. He put Adam into a deep sleep. देवानं आदामाला गाढ निद्रा आणली आणि आदाम गाढ झोपल्यानंतर He took a rib from the side of Adam. आदामाच्या बाजूमधून आदामाची एक फासळी किंवा बरगडी देवानं आदामापासून बाहेर काढली. Only one rib, not many, just one. आणि फक्त एकच फासळी आदामाची किंवा बरगडी देवानं आदामाच्या शरीरातून बाहेर काढली. And from that rib bone, God made a woman. आणि त्या बरगडीपासून देवानं स्त्रीची हवेची निर्मिती केली. Her name was Eve, Eva. आणि तिचं नाव हवा असं देवानं ठेवलं. And she became Adam's wife. आणि ही आदामाची सहचारणी किंवा पत्नी बनली. And they were joined together and became one. आणि ते एक देह झाले आणि एक असे बनले. This is a picture of marriage. आता हे विवाहाचं दर्शक आहे. Where two become one. आणि विवाहामध्ये दोन व्यक्ती एकत्र येतात आणि एक बनतात. But it is also a picture of Christ and his church. पण हे ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांचं देखील एक प्रतीक किंवा चित्र असं आपल्याला दिसून येतं. On the cross, Jesus went into the deep sleep of death. वधस्तंभावर प्रभू येशू जणू काय मृत्यूच्या गाढ झोपेमध्ये गेला. And from the side of Jesus came out water and blood. आणि येशू वधस्तंभावर असताना ज्या वेळेला येशू मरण पावला की नाही पाहण्यासाठी एका शिपायानं त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला, त्यावेळेला पाणी आणि रक्त बाहेर आलं. आमेन. Blood to redeem us, water to regenerate us. आणि रक्त आमचं तारण किंवा आमचा उद्धार करण्यासाठी आणि पाणी आमचा नवीन जन्म होण्यासाठी. And out of his side came the church. आणि आदामाची बरगडी काढून देवानं जशी हवेची त्याच्या
पत्नीची निर्मिती केली, तशी प्रभू येशूच्या कुशीतून देवानं जणू काय त्याच्या वधूची मंडळीची निर्मिती केली. आमेन. The church which has been redeemed by the blood of Christ, मंडळी ही ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे खंडून घेतलेली आहे, उद्धार पावलेले आहे. and those who are born again by the Spirit of God. आणि तेच लोक येशूवरील विश्वासाने देवाची लेकरं बनलेले आहेत, त्यांचा उद्धार झालेला आहे, त्यांच्या पापांची क्षमा करण्यात आलेली आहे. And those two became one, joined. आणि आता या आणि मग ख्रिस्त आणि मंडळी हे आता एक आहेत. These are the things that God is teaching us in the book of Genesis. आणि उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये देव आम्हाला या गोष्टींची माहिती देतो. And in the garden, Adam and Eve looked after things. एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा त्या बागेची देखरेख करीत होते, बागेची राखण मशागत करत होते. There was love, there was joy, there was peace. त्या ठिकाणी शांती होती, आनंद होता आणि त्या ठिकाणी ते आनंदानं सहभागितेमध्ये राहत होते. And every day God came down in the evening and fellowshipped with Adam and Eve. आणि दररोज संध्याकाळी देव एदेन बागेमध्ये येत असे आणि आदामाबरोबर जणू काय बातचीत करत असे, गप्पा मारत असे. And everything was beautiful. आणि सर्व गोष्टी फारच सुंदर अशा होत्या. They were working in the garden. They were having close relationship with God. आदाम हवा बागेमध्ये राखण करत होते, बागेची मशागत देखरेख करत होते आणि देवाबरोबर त्यांचा घनिष्ठ नातेसंबंध होता. But then in chapter 3, another creature arrives. पण पुढे आम्ही तिसऱ्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या वाचतो की त्या ठिकाणी दुसरा एक व्यक्तीचं आगमन झालेलं आम्हाला दिसतं. Everything was beautiful, but this creature had come to destroy everything. आणि देवानं आतापर्यंत सर्व ज्या चांगल्या गोष्टी निर्माण केल्या होत्या त्या बिघडवण्याचं काम करणारा व्यक्ती तिसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतो. He was the serpent, the snake. आणि तो साप होता आणि सापाच्या मुखातून जणू काय सैतान बोलत होता. He was Satan himself. आणि स्वतः सैतान त्या ठिकाणी एदेन बागेमध्ये आलेला होता. And he entered the garden to break the relationship of Adam and Eve and God. आणि मग या सैतानानं काय केलं की आदाम हवा आणि देव यांचं जे घनिष्ठ नातेसंबंध होतं त्यामध्ये वितुष्ट आणण्याचं. And he broke this relationship by speaking lies to Eve. Please repeat. Satan broke the relationship with God by speaking lies to Eve. आणि सैतानानं हवेला लबाडी करून भुरळ घातली आणि देवाबरोबरचा त्यांच्या नातेसंबंधामध्ये विघ्न आणलं किंवा देवापासून आदाम आणि हवा यांना सैतानानं दूर केलं. आमेन. He put doubts in Eve's mind. आणि सैतानानं सुरुवात कशी केली? त्यानं हवेच्या मनामध्ये देवाच्या अभिवचनाविषयी
संशय निर्माण केला. In chapter 3, verse 1, Satan says, "Has God said you will not eat of every tree of the garden?" आणि 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाला तुम्हाला सांगितले, हे खरे काय? Now, when Satan began to speak to Eve, Eve should have run away and gone to her husband. आता ज्या वेळेला सैतान सापाच्या मुखातून हवेबरोबर बोलत होता, त्यावेळेला हवेने काय करायचं होतं? तिनं आपल्या नवऱ्याला आदामाला जाऊन हे सगळं सांगायला पाहिजे होतं. She should have run away, but she began to speak back to Satan. पण हवेनं काय केलं? ती सैतानापासून सापापासून दूर गेली नाही, तर सापाबरोबर अधिक बोलायला तिने सुरुवात केली. And that was her mistake. आणि तीच तिची मोठी चूक ठरली. We do not talk with the devil. We are to resist the devil. पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? सैतानाला अडवा. Because the आम्ही devil, कधीही सैतानाबरोबर गप्पा मारू नये किंवा अधिक बोलण्याचा प्रयत्न करू नये. because the devil is more clever than we are. कारण आमच्यापेक्षा सैतान अधिक हुशार आहे, हे नेहमी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. He will make us to doubt the word of God. सैतानाची दृष्टी किंवा हुशारी काय आहे? तो नेहमी आम्हाला देवाच्या वचनावर संशय घेण्यासाठी भाग पाडतो. And in chapter 3, verse 6, is when the woman saw that the tree was good for food, pleasant to the eyes, and a tree desired to make one wise, she took of the fruit and ate it. उत्पत्ती 3:6, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे, असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. Do you see those three things in verse 6? 6व्या वचनामध्ये 3 गोष्टी आम्हाला दिसून येतात. The tree was good for food. आणि ते झाड फळ खाण्यासाठी इष्ट होते किंवा चांगलं होतं. It was pleasant to the eyes. आणि ते फळ दिसण्यासाठी, डोळ्यासाठी देखील चांगलं होतं. And it was something to make someone wise. आणि कुणाला तरी शहाणे करण्याची क्षमता जणू काय त्या फळामध्ये होती. In the first letter of John, chapter 2, आणि योहानाच्या पहिल्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, right? This is not the Gospel of John, this is the first letter of John. आणि योहानकृत शुभवर्तमान नाही, पण योहानाचे पहिले पत्र याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो. In chapter 2, verse 16, it says, "All that is in the world, the lust of the flesh, good for food, the lust of the eyes, and the pride of life, to make one wise." योहानाचे पहिले पत्र 2:16, कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. आमेन. Those three things are not of the Father, but are of the world. आणि या 3 गोष्टी देव पित्यापासून नाहीत, तर त्या जगामधून आलेल्या आहेत. So when Eve ate of that fruit, she was choosing not the Father, but the things of the world. आणि म्हणून देवाची आज्ञा मोडून
हवेनं ते फळ खाल्लं त्यावेळेला ती जणू काय देवाला महत्व देत नव्हती, तर ती जगाला महत्व देत होती. जगाची आज्ञा जणू काय पाळत होती. She disobeyed God. तिनं देवाच्या आज्ञेचा भंग केला And sin entered the world. आणि पापाचा जगामध्ये प्रवेश झाला. When Jesus was in the wilderness, ज्या वेळेला प्रभू येशू अरण्यामध्ये होता, the devil came to him and said, number one, turn these stones into bread. आणि सैतानानं प्रभू येशूची परीक्षा घेतली 3 वेळेला. पहिल्यांदा सैतान म्हणाला, तू जर देवाचा पुत्र असेल तर तुला भूक लागलेली आहे, या दगडाच्या भाकरी कर आणि खा. This is the lust of the flesh, आणि food ही to eat. अन्न खाण्यासाठी ही जणू काय देहाची वासना आहे. And then the devil took him up and showed him all the kingdoms, all the countries of the world. आणि मग सैतानानं येशूला उंच ठिकाणी नेलं आणि सर्व जगातली राष्ट्र आणि जगातल्या सर्व महत्वाच्या गोष्टी त्यानं त्याला दाखवल्या. This was the lust of the eyes. आणि हे सर्व डोळ्याची वासना या गटामध्ये येतं. And then the third time, Satan takes Jesus up to the highest tower of the temple. आणि तिसऱ्या वेळेला सैतानानं येशूची परीक्षा घेतली आणि सैतान म्हणाला, And he says, throw yourself down. आणि तू या उंच मनोऱ्यावरून खाली उडी मार, म्हणजे वचनात सांगितल्याप्रमाणे देवदूत तुला झेलून धरतील, तुझा बचाव करतील, असं सैतान येशूला म्हणाला. This is the pride of life. आणि ही संसाराची खुशारकी किंवा संसाराची घमेंड असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. But Jesus did not choose the words of the devil. पण येशूनं सैतानाच्या वचनाकडे, बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, त्याला महत्व दिलं नाही, त्याचं आज्ञापालन केलं नाही. Jesus chose the words of the Father. येशूनं आपल्या स्वर्गीय पित्याचं, देवपित्याच्या अभिवचनांचं महत्व जाणलं, त्याचं आज्ञापालन केलं, त्याच्यावर विश्वास ठेवला. Because the word of the Father says that man will not live by bread alone, but every word that comes out of the mouth of God. आणि देव पित्याचं वचन काय सांगतं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. So where Eve failed, Jesus did not fail. एदेन बागेमध्ये सैतानाच्या बोलण्याला बळी पडून हवा अपयशी झाली, पण सैतानानं रानामध्ये ज्या वेळेला येशूची परीक्षा घेतली त्यावेळेला येशू सैतानावर मात करण्यास, सैतानाचा पराभव करण्यास यशस्वी झाला. In the garden, the devil defeated Eve. एदेन बागेमध्ये सैतानानं हवेचा जणू काय पराभव केला. But in the desert, Jesus defeated the devil. पण अरण्यामध्ये येशूनं सैतानाचा पराभव केला. Back into Genesis chapter 3. उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो, Eve took of the fruit and then gave it to Adam, and Adam just ate it without any questions. हवेनं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तोडलं, ते स्वतः खाल्लं आणि आदामालाही दिलं, आणि आदामानं काहीही न बोलता, काही न विचारता ते खाल्लं. They
their eyes were opened, they saw they were naked, and they tried to cover themselves. आता ते फळ खाल्ल्या खाल्ल्या काय परिणाम झाला? त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी झाडाच्या पानाच्या डाळ्या किंवा पानाची वस्त्र तयार करून आपली नग्नता झाकण्याचा प्रयत्न केला. And then God came into the garden, but he could not find Adam and Eve. आणि मग देव नेहमीप्रमाणे आदाम हवेला भेटण्यासाठी आला, पण आदाम हवा देवाला दिसले नाहीत. And God said, Adam, where are you? आणि मग देवाने हाक मारली, आदामा तू कुठे आहेस? The relationship between God and Adam and Eve was broken. आता पहा, आदाम हवा आणि देव यांचा जो घनिष्ठ नातेसंबंध होता तो पापामुळे तुटला गेला. Where there was love, now there was fear. पूर्वी या नातेसंबंधामध्ये प्रीती होती, आनंद होता, आता त्याची जागा भीतीने घेतलेली आहे. And Adam and Eve tried to hide from God. आणि आदाम हवा आता देवापासून तोंड लपवत आहेत, ते लपण्याचा प्रयत्न करत आहेत, देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. This is what sin does. आणि पाप आमच्या जीवनामध्ये असंच करतं. It breaks our relationship with God. पाप आमचा देवाबरोबर असलेला नातेसंबंध तोडण्याचा प्रयत्न करतं. It makes us afraid and want to hide from him. आम्हाला देवाविषयी भय निर्माण करतं. देवापासून आम्ही लपावं, देवापासून दूर जावं यासाठी पाप आम्हाला भाग पाडतं. And it makes us blame other people other than ourselves. आणि आम्ही मग इतरांना दोष देण्यासाठी तयार असतो. आम्ही इतरांवर त्याची जबाबदारी टाकतो किंवा इतरांना दोषी धरतो. Because when God asked Adam, what have you have done? He said, oh, it was the woman. It was her fault. देवाने ज्या वेळेला आदामाला विचारलं की तू त्या झाडाचं फळ का खाल्लं, आदाम म्हणाला मी काय खाल्लं नाही, ही जी स्त्री तू मला दिलेली आहेस माझी सोबतीण म्हणून, तिनं मला दिलं म्हणून मी ते खाल्लं. And when God asked Eve, what have you done? He said, it wasn't me, it was the serpent. आणि देवाने हवेला विचारलं तू का ते फळ खाल्लंस? हवा म्हणाली हा सापाने मला सांगितलं म्हणून मी ते फळ खाल्लं. Sin always makes us blame someone else. अशा प्रकारे पाप आम्हाला आमची जबाबदारी किंवा आमचा दोष इतरांवर ढकलण्यासाठी भाग पाडतं. It does not make us honest. It does not make us to speak the truth. पाप आम्हाला सत्य बोलण्यापासून दूर नेतं, आम्हाला प्रामाणिक राहू देत नाही. And God said, because you have done this, you must go out of the garden. आणि मग देव आदामाला म्हणाला तू पाप केलेला आहेस, माझी आज्ञा मोडली आहेस, ते फळ खाल्लेलं आहेस, त्यामुळे तुला आता बागेत राहता येणार नाही. Your work will no longer be wonderful. It will be difficult. आता बागेमध्ये तुला सर्व झाडांची फळं आरामात खाण्याची परवानगी होती, मुभा होती, पण आता बागेच्या बाहेर गेल्यानंतर झाड तुला आपोआप फळं देणार नाहीत, शेत तुला आपोआप उत्पन्न देणार नाही, तुला कष्ट करावे लागतील, तुला घाम काढावे लागतील, तर तुला पोटाला भाकरी मिळेल. And God said to Eve that when you give birth to children, it will be painful. आणि हवेला देवाने शिक्षा दिली की आता तू ज्या वेळेला लेकरांना जन्म देशील त्यावेळेला तुला अत्यंत कमालीच्या वेदना होतील, यातना होतील. And God cursed the serpent. आणि देवानं आदाम हवेला शिक्षा दिली, पण सापाला शाप दिला. And then God also said, you will go out of the garden and you will die.
आणि देव आदामाला म्हणाला, आता तुला बागेत राहता येणार नाही, तुला बागेच्या बाहेर राहावं लागेल आणि तू आता नक्कीच मरणार आहेस. And they could not go back into the garden. The way of life was stopped. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आता आदामाला परत बागेत जाता येणार नव्हतं. त्याला बागेत जाण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी घरघर फिरणारी तलवार देवानं बागेभोवती ठेवली. आज्ञाभंगामुळे देवाचे सर्व आशीर्वाद आदाम हवा गमावून बसले. It was a terrible day. आणि आदाम हवेसाठी फार तो भयंकर दिवस ठरला. We know the Bible says in Romans 6 verse 23 that the wages of sin is death. आणि रोम 6:23 मध्ये पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सूचना देतं, पापाचं वेतन किंवा पापाची मजुरी हे मरण आहे. Adam and Eve disobeyed God and death entered their lives. आदाम हवेनं देवाची आज्ञा मोडली आणि पापाचा शापाचा प्रवेश आदाम हवेच्या जीवनामध्ये झाला. And their relationship with God was broken. आणि त्यांचा देवाबरोबरचा नातेसंबंध तुटला गेला. But although this day was so bad, आणि हा महाभयंकर दिवस आदाम हवेसाठी होता, God made two promises. पण त्या भयंकर दिवसामध्येही देवानं त्यांना दोन महान अशी अभिवचने दिली. He said to the serpent that the seed, a child of Eve, will attack and hurt his head. देव सापाला म्हणाला की स्त्रीची संतती म्हणजे स्त्रीपासून भविष्य काळात येणार बाळ तुझं डोकं ठेचेल. So a child would come out of the woman that will destroy the work of the serpent, Satan. आणि शैतान किंवा साप यांचं कार्य नष्ट करण्यासाठी एका स्त्रीपासून निर्माण झालेलं बाळ हे कारणीभूत ठरेल असं अभिवचन देवानं दिलं. Now Eve thought that her first child would be this promised seed. आता हवेचा गैरसमज झाला. तिला वाटलं आपलं होणारं पहिलं बाळ शैतानाचा पराभव करेल. But it took many generations before the promised seed, that is Christ, should be born of a woman. परंतु स्त्रीची संतती या पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी हजारो वर्ष अनेक पिढ्या जाव्या लागल्या, ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त मरियेच्या द्वारी या जगामध्ये जन्माला आला. And when Christ came, he destroyed the work of the devil in the human race. आणि प्रभू येशूनं ज्या वेळेला या जगामध्ये मानव म्हणून जन्म घेतला, त्यावेळेला त्यानं शैतानाच्या सर्व कारवाया नष्ट केल्या. So this was the first promise. आणि हे पहिलं अभिवचन होतं. The second thing that God did is we see in chapter 3 verse 21. आणि उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये दुसरं अभिवचन देवानं कोणतं दिले ते आपण पाहूया. That God made clothes of animal skins and clothed them. आणि देवानं काय केले? देवाने आदाम हवेची नग्नता झाकण्यासाठी त्यांच्यासाठी चर्म वस्त्रे म्हणजे चामडीच्या कातडीची वस्त्रे तयार केली. म्हणजे देवानं काय प्राणी मारले आणि त्या रक्ताळलेल्या कातड्यांनी आदाम हवेची नग्नता झापली. आमेन. So to clothe their nakedness before God, an animal had to die.
आणि देवाने यातून दाखवून दिलं त्यांना की पापामुळे त्यांच्यामध्ये आलेली नग्नता जर झाकायची असेल तर कोणत्या तरी प्राण्यांना मेलं पाहिजे किंवा रक्ताची आवश्यकता आहे त्यांची नग्नता झाकण्यासाठी. To clothe our nakedness before God, Christ had to die on the cross to cover our shame. आणि आमची लज्जा झाकण्यासाठी देवासमोर आमची नग्नता झाकण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मरण प्राप्त होणं हे अगत्याचं होतं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला नीतिमत्तेचं वस्त्र मिळालं आहे आणि हे नीतिमत्तेचं वस्त्र घालूनच आमची नग्नता झाकून आम्ही देवासमोर जाण्यासाठी योग्य ठरतो. आमेन. These 3 chapters teach us very important lessons. आणि म्हणून उत्पत्तीच्या ग्रंथातील हे पहिले 3 अध्याय आम्हाला अनेक महत्वाच्या धड्यांचं शिक्षण देतात. They teach us about creation. ते आम्हाला निर्मितीविषयी सांगतात. They teach us about man and woman. पहिली स्त्री, पहिला मनुष्य. They also teach us about Satan and sin. आणि जगामध्ये सैतान आणि पाप कशा प्रकारे आलं याची देखील ते आम्हाला माहिती देतात. But they also teach us about God's answer to Satan and sin. आणि पाप आणि सैतान यांच्या प्रत देवाचं जे उत्तर होतं किंवा देवाची जी योजना होती सैतानाला पराभूत करण्याची, ती योजना देखील कोणती होती याची आम्हाला माहिती मिळते. And next time we will see the ancestry through Adam and Eve and Noah and Abraham all the way. आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण आदाम हवा त्यांची पुढची वंशावळी आणि नोहा त्याची वंशावळी आणि अब्राहम यांच्या संबंधीची माहिती घेणार आहोत. And how God raised up the nation of Israel to bring forth Christ, our Savior. आणि उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये देवाने जे अभिवचन दिलं होतं प्रभू येशू ख्रिस्तासंबंधी, ते अभिवचन पूर्ण करण्यासाठी मग देवानं इस्रायल राष्ट्राची निर्मिती केली आणि इस्रायल राष्ट्रामधून यहुदी लोकांमधूनच आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हा जन्माला आला. But for now, we will stop and I will finish with prayer. आता आपण आजचा हा अभ्यास इथं थांबवणार आहोत. आपण प्रार्थना करू आणि आजच्या वर्गाची सांगता करूया. Lord, we thank you for teaching us your word. प्रभू, तुझ्या वचनाचं ज्ञान तू आम्हाला देत आहेस याबद्दल धन्यवाद. May your word find a place in our lives. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझ्या वचनाला महत्वाचं स्थान असू दे प्रभू. So that we may understand what you have done for us through Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्याद्वारे तू आमच्या जीवनामध्ये जे काय केलेले आहेस ते आम्ही जाणून घ्यावं. And with understanding, we may also love and worship Jesus with all our strength. आणि ते जाणून घेतल्यानंतर, त्याची माहिती करून घेतल्यानंतर प्रभू आम्ही तुझे आणि प्रभू येशूचे आभार मानावेत, तुमची आराधना करावी, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. Help us to do these things in Jesus' name. Amen. प्रभू येशूच्या नावाने या गोष्टी करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. आमेन. Amen. Amen. Praise the Now, Lord.
For your So, assignment, for your yeah. assignment, हा, आता गृहपाठ विद्यार्थ्यांसाठी आहे, कृपा करून लिहून घ्या. I want you to look at the 7 days of creation तुम्ही निर्मितीच्या 7 दिवसांचं महत्व जाणून घ्यायचं आहे and write down the spiritual importance of each of those days. आणि 7 दिवसामध्ये देवानं काय काय केलं आणि प्रत्येक दिवसाच्या निर्मितीमध्ये काय काय आत्मिक गोष्टी आम्हाला दिसून येतात ते विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे. 7 दिवसामध्ये देवानं 6 दिवसामध्ये काय काय निर्माण केलं ते लिहायचं आहे आणि त्या निर्मितीच्या पाठीमागं आम्हाला कोणकोणत्या आत्मिक गोष्टी शिकायला मिळतात ते विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे. Amen. Thank you very much. Thank you. Pastor. God Okay. bless you, Pastor. I want to say something to the students. Sure. विद्यार्थी मी काही सूचना द्यायच्या आहे.